नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 8 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीवरील वरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. चला आपण पहिला प्रश्न बघू. भारत भारत ट्राइब्स फेस्ट 2026 हा आदिवासी संस्कृतीचा राष्ट्रीय उत्सव कोठे आयोजित करण्यात आला होता? त्याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली. तर हा 18 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत चाललेला 19 दिवसांचा कार्यक्रम होता. याचे आयोजन आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि ट्रायफेड द्वारे करण्यात आले होते. आदिवासी विणकाम आणि हस्तकलेसाठी रिसा टाइमलेस ट्रायबल नावाचा नवीन ब्रँड यावेळेस लॉन्च करण्यात आला. तर हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की रिसा टाइमलेस ट्रायबल या नावाचा नवीन ब्रँडही यावेळेस लॉन्च करण्यात आला आणि भारत ट्राइब्स फेस्टिवल 2026 हा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला. पुढील प्रश्न बघू. सीबीआयचे माजी संचालक R.K. राघवन यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले आत्मचरित्र कोणते होते? तर अ रोड वेल ट्रॅव्हल्ड. अ रोड वेल ट्रॅव्हल्ड. तर हा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. या पुस्तकाचे नाव तुम्ही लक्षात ठेवा. अ रोड वेल ट्रॅव्हल्ड. तर R.K. राघवन यांच्या आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती एप्रिल 2026 मध्ये चेन्नईत प्रसिद्ध करण्यात आली. यात त्यांच्या IPS पासून CBI महासंचालक पदापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन आहे. तर 1991 मध्ये राजीव गांधींची हत्या आणि त्यावेळेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही त्यांनी या पुस्तकात भाष्य केले आहे. तर पुस्तकाचे नाव आहे अ रोड वेल ट्रॅव्हल्ड. पुढील प्रश्न बघू. शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञांसाठीचा पहिला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी बिल्डिंग कार्यक्रम कोणी सुरू केला? त्याचे उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंह. डॉक्टर जितेंद्र सिंह. तर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी मिशन कर्मयोगी अंतर्गत हा कार्यक्रम नवी दिल्लीत साधना सप्ताहादरम्यान सुरू केला. तर शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नेत्यांना प्रशासकीय आणि निर्णय घेण्याचे कौशल्य शिकवणे हा या मागचा उद्देश आहे. तर यावेळी संस्थात्मक क्षमता वाढवण्यासाठी सुधारित उन्नती पोर्टलचेही अनावरण करण्यात आले. पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मोंटुरोव यांनी कोणासोबत IRIGC-TEC या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले? याचे उत्तर आहे डॉक्टर एस जयशंकर. डॉक्टर एस जयशंकर. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मोंटुरोव एप्रिल 2026 रोजी 2 दिवसाच्या भारत भेटीवर आले आहे. भारत आणि रशियामधील व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्याचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तर दोन्ही नेत्यांनी व्यापार, ऊर्जा, खते आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली. आता आपण पुढील प्रश्न बघू. अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब, सारथी आणि मेंटॉर इंडिया अकॅडमी हे 2 उपक्रम कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? त्याचे उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद. याचे उत्तर आहे हैदराबाद. तर नीती आयोग द्वारे वर्धमान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हैदराबाद येथे हे उपक्रम लॉन्च करण्यात आले. तरी शालेय स्तरापासून मुलांमध्ये नाविन्यपूर्ण विचार म्हणजेच इनोव्हेशन वाढवणे हा या मागचा उद्देश आहे. तर तेलंगणा राज्यातील 779 अटल टिंकरिंग लॅब्सना याद्वारे तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन दिले जाईल. अमेरिकन रेटिंग एजन्सी मूडीज ने 2026-27 आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज किती टक्के केला आहे? त्याचे उत्तर आहे 6%. तर हा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. 6% अमेरिकन रेटिंग एजन्सी मूडीजने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6% एवढा सांगितला आहे. तर पश्चिम आशियातील संघर्षामुळे मूडीजने भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 80 बेसिस पॉइंट्सनी कमी करून 6% केला आहे. अहवालानुसार कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये भारताचा GDP विकास दर 7.5% होता. 2026-27 मध्ये महागाईचा दर 4.8% राहण्याचा अंदाजही यात वर्तवण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये एअर इंडियाच्या कोणत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने म्हणजे CEO ने आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला आहे? तर याचे उत्तर आहे कॅम्पबेल विल्सन. कॅम्पबेल विल्सन. तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा की एअर इंडियाच्या CEO ने कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचं नाव आहे कॅम्पबेल विल्सन.
तर कॅम्पबेल विल्सन यांनी एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ जुलै 2027 पर्यंत होता, मात्र त्यांनी तो पूर्ण होण्यापूर्वीच पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची नियुक्ती 2022 मध्ये 5 वर्षाच्या करारावर करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघू. 5 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आलेल्या 63व्या नॅशनल मॅरीटाईम डे म्हणजेच राष्ट्रीय सागरी दिनाची संकल्पना काय आहे? तर 2026च्या राष्ट्रीय सागरी दिनाची संकल्पना काय आहे? त्याचे उत्तर आहे मॅरीटाईम इंडिया एम्पॉवरिंग प्रोग्रेस. मॅरीटाईम इंडिया एम्पॉवरिंग प्रोग्रेस. तर भारतात दरवर्षी 5 एप्रिल रोजी देशाचा सागरी वारसा आणि व्यापारातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर 5 एप्रिल 1964 रोजी पहिला राष्ट्रीय सागरी दिवस पाळला गेला होता. तर 29 मार्च ते 5 एप्रिल 2026 या काळात मर्चंट नेव्ही वीकही साजरा करण्यात आला. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर नवी दिल्लीत आयोजित भारत ट्राईब्स फेस्टिवल 2026 यामध्ये आदिवासी हस्तकलेसाठी रिसा नावाचा नवीन ब्रँड लॉन्च करण्यात आला. तर जितेंद्र सिंह यांनी मिशन कर्मयोगी अंतर्गत प्रशासकीय कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशासकीय बांधणी कार्यक्रम सुरू केला. तर पश्चिम आशियातील संघर्षामुळे 2026-27 साठी भारताच्या विकास दराचा अंदाज मूडीजने 6.8 वरून 6% केला आहे. तर भारत रशिया IRIGC-TEC या बैठकीत यांनी डॉक्टर एस जयशंकर आणि डेनिस मोटोरो यांनी व्यापार, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला. तर एअर इंडियाचे CEO कॅम्पबेल विल्सन यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर CBIचे माजी संचालक यांनी आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे. याचं योग्य उत्तर आहे अ रोड वेल ट्रॅव्हल्ड. रोड वेल ट्रॅव्हल्ड. तर 63वा राष्ट्रीय सागरी दिन जो 5 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आला, त्याची थीम होती मॅरीटाईम इंडिया एम्पॉवरिंग प्रोग्रेस. मॅरीटाईम इंडिया एम्पॉवरिंग प्रोग्रेस. तर मित्रांनो, तुम्हाला कसे वाटले आजचे प्रश्न? तुम्हाला जर आजचे प्रश्न आवडले असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन कोणत्याही टॉपिकवर असेच व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.